शेतकरी मित्रांनो, बहुतेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टीचं अनुदान अजून पेंडिंग आहे आणि ते आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कधी होईल? बहुतेक शेतकरी वंचित आहेत या अनुदानापासून. तर आता जे काही जिल्हे राहिले त्या जिल्ह्यांमध्ये जर शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी केली तर त्यांच्या अकाउंटमध्ये लगेच पैसे येतील आणि ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. विधानसभेच्या निवडणुकीच्या कचाट्यात अडकलेली अतिवृष्टीचं बाधितांची जी काही मदत होती ती शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत अजून पोहोचलेली नसून शेतकऱ्यांना जवळपास 1.25 लाख शेतकऱ्यांना CSC केंद्रावरून KYC करताच ही मदत पोर्टलवरून खात्यात जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याचा आपल्याला दिसत आहे आणि त्या प्रकारची अधिकृत माहिती देखील आता मुख्यमंत्र्यांनी खुद्द दिली. 4 महिन्यांनंतर आर्थिक मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देखील मिळणार आहे. सो कसं असणार आहे सगळं जाणणार आहोत. अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये 1 आणि 2 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं खूप काही मोठं नुकसान झालं होतं. महाराष्ट्रामध्ये जमिनीही खरडून निघाल्या होत्या आणि त्यामध्ये राज्य शासनाकडून नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून निधीची मदत मागवण्यात आली होती. आणि मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आचारसंहिता लागल्याने बाधित शेतकऱ्यांची मदत ही अडकली होती. कारण की आचारसंहितेमध्ये पैसे त्यांनी एक पोर्टल असतं त्याच्यावर ते टाकले नव्हते. निवडणुका पार पडल्या आणि महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांसाठी निधीला मंजुरी मिळाली. जवळपास जर विचार केला तर राज्यामधले जे काही शेतकरी राहिले त्याच्यामध्ये अतिवृष्टी नुकसान झालेले शेतकरी आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना जवळपास हजारोंच्या कोटीने जी काही निधी आहे तो निधी आता वाटपाला मंजूर होत आहे. याच्यामध्ये जे काही 12-13 जिल्हे होते त्या 12-13 जिल्ह्यांचाच अपडेट आता हा आलेला आहे. नुकसान झाल्यानंतर 4 महिन्यात मदत निधी मंजूर झाल्या नसल्याने प्रत्यक्ष मदत आता खात्यावर केव्हा जमा होणार असल्याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना लागली. बाधित शेतकऱ्यांना मंजूर मदत जी काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांचा जो काही आधार क्रमांक असणारे जो काही DBTच्या माध्यमातून पैसे डिपॉझिट करण्यात येणारे ते पैसे आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करण्यात येणार आहे. आणि याच्यासाठी ज्या ज्या काही याद्या आहेत त्या याद्या देखील आता शासनाकडून त्यांच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत आणि त्या याद्यांच्या अनुषंगाने जवळपास जे काही महाराष्ट्रामधील जिल्हे आहेत जे की अतिवृष्टीने ग्रासले होते अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता राज्य शासन पुढच्या काही दिवसांमध्येच जर शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी केलं, कारण की शासनाचं असं म्हणणं आहे की आमच्याकडून काही गोष्टी अजून पेंडिंग नाही आहेत. ज्या गोष्टी पेंडिंग आहेत त्या शेतकऱ्यांकडून ई-के-वाय-सी पेंडिंग आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झाल्या आहेत त्यांनी CSC केंद्रात जाऊन KYC केल्यानंतर त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये ही मदत रक्कम जमा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या देखील अपलोड करण्याचं काम आता शासनाकडून जलद गतीने केले. थेट हस्तांतरणाने आता या याद्यांच्या प्रणालीमधून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होणार आहेत आणि हे जे पैसे आहेत हे शेतकऱ्यांच्या मदतीला येणार आहेत. शेतकऱ्याला खूप काही चांगला याच्यातनं फायदा मिळू शकणार आहे असं आता शासनाकडून सांगण्यात आलं आहे. बघूया आता पुढच्या ज्या काही 10-15 दिवस फक्त याला अट आहे, तुमचं जर ई-के-वाय-सी राहिलं असेल तर ते ई-के-वाय-सी त्वरित करून घ्या जेणेकरून तुम्हाला याच्यातनं नक्कीच फायदा होणार आहे. धन्यवाद.